जय जय रघुवीर समर्थ. श्री सद्गुरु व्यास पौर्णिमा निमित्त विशेष निरूपण. श्रीराम समर्थ. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियेला. हरे मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. श्रीराम समर्थ. बघा, समर्थांनी ओवी आपण घेतली कुठली? देवाची द्वारी उभा क्षण भरी. अहो, जो देवाच्या द्वारात म्हणजे देवाच्या दारामध्ये क्षणभर जरी उभा राहिला तरी त्याला चारी मुक्ती मिळतात. क्षणभर म्हणजे समर्थ म्हटले एकदा तरी देवाचं म्हणून होता आलं पाहिजे हो जीवनामध्ये. एक व्यक्ती माहिती आहे, समर्थ म्हटले कधीच आयुष्यात कधीच नाव घेतलेलं नसतं देवाचं, आणि मरताना त्यानं काय केलं? देवाचं नाव घेतलं. आता एका नामाची किंमत किती? अंतकरणापासून त्यानं ते देवाचं नाव घेतलेलं. आता नामाची किंमत करायची कुणी? झाले समर्थ म्हटले त्याला देह सोडला होता त्यानं, आत्म्याला त्याच्या घेऊन कुठं गेले हो? चित्रगुप्तांकडे नेलं. चित्रगुप्तांनी पाहिलं की ह्यानं आयुष्यात एकही पुण्य केलेलं नाही, फक्त एक नामस्मरण घेतलेलं आहे, म्हणजे एक नाम अंतकरणापासून घेतलेलं आहे. आता त्यांनी विचारलं, कोणाला? यमदेवांना विचारलं की बाबा या नामाची किंमत काय? यमदेव म्हटले मी काय सांगू शकत नाही. सगळेजण कुठं गेले हो? शंकरांकडे गेले. शंकरही म्हटले मीही सांगू शकत नाही. नंतर सगळेजण शंकरासहित ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेव म्हटले मी पण सांगू शकत नाही. मग सगळे श्री विष्णूंकडे गेले आणि तो आत्मा बरोबरच चाललेला हो, थाटामाटात बरोबर घेऊन चाललेले सगळे, कारण आयुष्यभर कधी पुण्यकर्म केलं नाही. आणि तिथं जाऊन सुद्धा तो आत्मा काय करत होता हो? म्हणजे तो देह काय करत होता हो? खोड्या करतच चाललेला. त्यावेळेस श्री विष्णूंना विचारलं की ह्यानं कधीच आयुष्यात नाम घेतलेलं नाही आहे, त्यानं एकदाच नाम घेतलं आहे, तर त्या एका नामाची किंमत किती? त्यावर श्री विष्णूंनी उत्तर दिलं की अरे एका नामाची किंमत किती आहे बघा. हा पापी देह फक्त एकदाच त्यानं नाव घेतलं आहे, ते एका नामस्मरणावरती त्याला सगळ्यांची दर्शन झाली ना. ब्रह्मदेवांचं झालं, श्री शंकरांचं झालं, माझं आज दर्शन झालं. म्हणजे नामाची किंमत निश्चितच काय आहे हो? श्रेष्ठ आहे. म्हणून म्हटलं जातं की, म्हणून समर्थ म्हणतात देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियेला. चार मुक्ती कोणत्या हो? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. समर्थ म्हटले सलोकता, समीपता, स्वरूपता ह्या मुक्ती मिळतात, सहज मिळतात, पण सायुज्य मुक्ती देणारे कोण आहे? तो सद्गुरू परंपरा आहे. म्हणून आज श्री सद्गुरू व्यास पौर्णिमेनिमित्त काय समर्थ म्हटले की आपल्याला सायुज्य मुक्तीला जायचं आहे हो. सायुज्य मुक्ती देणारे कोण आहेत? सद्गुरू आहेत. आणि अशा मुक्ती जर परमेश्वराच्या दारात आपण क्षणभर जरी उभा राहिलो, अंतकरणापासून क्षणभर जरी उभा राहिलो, तरी ह्या चारी मुक्ती काय होतात हो? मिळतात. एवढं सामर्थ्य त्या परमेश्वराच्या दारात आहे हो. नुसतं दारात उभा राहून, क्षणभर दारात उभा राहून त्याचं स्मरण केलं तरी काय होणार आहे हो? ह्या चारी मुक्ती मिळणार आहेत. म्हणूनच वाक्य दिलं, ओवी काय दिली? देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियेला. क्षणभर जरी तू देवाचं म्हणून राहिलास ना तर तुला सगळ्या मुक्ती मिळत आहेत. परंतु तो क्षण फार महत्त्वाचा आहे. समर्थ म्हटले क्षण सुद्धा आपल्याला, एक क्षण सुद्धा आपण देवाचं म्हणून राहतो का? पाहावे आपणाशी आपण. कारण का हो? उपासना करतो, नामस्मरण करतो, परंतु ते उपासना नामस्मरण करत असताना आपण कितपत देवाचं म्हणून राहतो ते पाहावे आपणाशी आपण. समर्थ म्हटले कारण का हो? मनच लागत नाही हो. मन सगळं कुणीकडं हो? संसारात रात्रंदिवस करी संसार. अहो भयंकर कष्ट करते संसारात, परंतु
परमार्थ म्हटलं की त्याला काय येतोय हो? आळस येतोय हो. समर्थ म्हटले प्रपंच पैसा मिळत असला की किती पण कष्ट करतंय. रात्रंदिवस उभा राहायला लागलं ना दुकानावरती तरी राहतंय. समर्थ म्हटले पाय दुखतात तरी राहतंय उभा, तिथं कमी पडत नाही. समर्थ म्हटले कमी कुठं पडतो? परमार्थामध्ये देह कमी पडतो. म्हणून समर्थ म्हटले देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. म्हणजे समर्थांना इथं काय म्हणायचंय हो? मुखाने हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुम्ही तुमच्या मुखाने परमेश्वराचं नामस्मरण करा. कारण तुम्ही जर त्याचं नामस्मरण केलं तर तुमचं पुण्य अगणित वाढेल. कारण का हो? आत्ताच सांगितलं ना बोध की एका नामस्मरणाची किंमत किती आहे. मग विचार करा, अखंड जर नामस्मरण त्या परमेश्वराचं केलं तर त्या पुण्याची गणना कोण करणार आहे? कोणीच करू शकत नाही. एवढं पुण्य आपल्याला मिळणार आहे हो. एवढं पुण्य आपल्याला मिळणार आहे. म्हणजे पुण्य जर कमवायचं असेल तर सर्वात सोपा मार्ग सांगितला हो, परमेश्वराचं नामस्मरण. सद्गुरू परंपरेनं जे आपल्याला नामस्मरण दिले ते अखंड नामस्मरण केलं तर पुण्याची गणना कोण करी? कोणीच करू शकत नाही. एवढं पुण्य आपल्या कार्डावर जमा होणार आहे. समर्थ म्हटले अखंड पुण्य जमा होणार आहे हो. असोनी संसारी जीवे बेगू करी वेदशास्त्री उभारी बाह्या सदा. काय सांगितलंय हो? वेद व शास्त्र काय करतात हो? सतत उद्घोष करतात. म्हणजे असं माणसं कसं बघा, असं बाहुपाश असं उंचावून आव्हान करतात. त्या पद्धतीनं हे वेद आणि शास्त्र काय करत असतात हो? भाऊ स्वतःचे उंच करून आव्हान करतात की काय हो, संसारात असलात तरी तत्परतेनं काय घ्या? हरिनाम घ्या. वेदशास्त्रसुद्धा सांगतात ना हो. सगळी वेदशास्त्र आपल्याला सांगतात, शिकवतात की परमेश्वराचं नामस्मरण घ्या, नाव घ्या. अहो प्रत्येक ग्रंथ घ्या. समर्थ म्हटले ही ओवी विवरणासाठी हे सगळं. आपल्याला फक्त विवरण घ्यायचंय. समर्थ म्हटले परमार्थाचं विवरण ज्यातून मिळेल ते घ्यायचंय. स्वारी कुठलं देणार आहे आपल्याला माहीत नाही. समर्थ अहो जे काय देणार आहे ते परमार्थिकच देणार आहे ना. समर्थ म्हटले आपल्यालाही परमार्थिक श्रवण करता आलं पाहिजे, विवरण करता आलं पाहिजे, नामस्मरण करता आलं पाहिजे. अखंड परमेश्वराचं नामस्मरण केलं तरच आपल्या जन्माचं सार्थक आहे हो. आपलं हित कशात आहे ते माणसाला कळत नाही. आपलं हित कशात आहे ते पाहायचंय अगोदर. कारण समर्थ म्हणतात की संसारात राहून काम करत असताना जिभेनं काय करायचं आहे हो? परमेश्वराचं नामस्मरण करायचं आहे हो. आपण म्हणू खूप सोपं आहे, परंतु होत नाही हो. एवढं सोपं नाही की परमेश्वराच्या नामस्मरणात तल्लीन होऊन संसार करायचा. एवढं सोपं नाही. सांगणारालाही ते जमत नाही. कारण का हो? ते करू जाणं कुणी हो? संतांनीच करू जाणं. गोरा कुंभारांचं आपल्याला ओवी माहीत आहे काय? म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी हे संत सावतामाळ्यांचं घ्या. कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी. त्यांनी स्वतःच्या कामामध्येच काय पाहिलं हो? विटाई पाहिली ना. देव तरीही त्यांच्यावरती प्रेम करतच होता ना आणि करतोय. लक्षात ठेवा, भक्तासाठीच परमेश्वरानं सगळे अवतार कार्य केले ना. भक्तांसाठी दळणं दळली. समर्थ म्हटले संत जनाबाईसाठी दळणं दळली, गोवऱ्या थापल्या, सगळं स्वयंपाक करू लागले. काय काय नाही केलं परमेश्वरानं. अहो एवढंच काय, खंडू म्हणून एकनाथ महाराजांच्या घरी अखंड पाणी भरत होते विठ्ठल. लक्षात घ्या काय काम करायचे हो? पाणी भरायचं काम केलं देवानं. विचार करा, भक्तांसाठी देव चाकर म्हणून राहिला ना. म्हणजे केवढं ताकद आहे त्या नामस्मरणामध्ये. समर्थांनी आपल्याला तेच सांगतायत, सद्गुरू आपल्याला तेच सांगतायत की अखंड काय जर संसारात राहून आपल्याला काय करायचं हो? या जिभेनं
अखंड त्या परमेश्वराचं नामस्मरण करायचं आहे हो. आणि हे आपण तसं जर केलं तर कल्याण कोणाचं होणार आहे हो? आपलंच होणार आहे ना. संतांचे उदाहरण का स्वारी देते हो? सद्गुरू परंपरा, सद्गुरू असल्याशिवाय कोणतंही कार्य साध्य होत नाही. म्हणजे आपल्याला जर देव कळवून घ्यायचा असेल तर कोण पाहिजे हो? सद्गुरू पाहिजे. म्हणून समर्थ काय म्हणतात की व्यासांनी काय केलं हो? व्यासांनी महाभारत रचले आणि त्यात पांडवांच्या भक्तीमुळे देव म्हणजे पांडवांच्या भक्तीमुळे देव कोण होता हो? तिथं श्रीकृष्ण स्वारी, द्वारकाधीश. द्वारका सोडून कोणाच्या घरी जाऊन राहिले हो? पांडवांच्या घरी जाऊन राहिले का नाही? अखंड देवसुद्धा राहिले. म्हणजे भगवंत भक्तीने काय होतो? वश होतो. देव त्यांच्यातच जाऊन राहिला. म्हणजे बघा, सद्गुरू पौर्णिमा म्हणून समर्थ म्हटले ना, ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. अखंड व्यासांनी महाभारत लिहिले आणि त्या महाभारतामध्ये असं लिहिलेलं आहे की काय हो, की द्वारकाधीश हे द्वारकेचं ऐश्वर सोडून जिथं पांडव जातील, अज्ञातवासात असू द्या नाही तर कुठं असू द्या, प्रत्येक ठिकाणी कोण बरोबर होतो? श्रीकृष्ण स्वारी बरोबर होतेच ना. कशावरून? समर्थ म्हटले ज्या वेळेस हे वनवासात होते पांडव, त्यावेळेस कोण घरी जेवायला आलं हो त्यांच्या? दुर्वास ऋषी. हो, एवढी दुर्वास ऋषी म्हणजे आपल्याला माहिती आहे काय आहे. दुर्वास ऋषी म्हणजे काय नाही दिलं की काय हो, लगेचच काय शाप. दुर्वास ऋषी येणार आहे असं समजलं की पांडवांच्या अंगावर काटा आला हो. कारण का हो, घरामध्ये काहीच नव्हतं. स्वयंपाक बनवण्यासाठी काहीच साहित्य नव्हतं. आणि स्वयंपाकासाठी घरात कोण होतं हो? द्रौपदी. आता द्रौपदीला प्रश्न पडला की काय करायचं आता? मी तर काय करू शकत नाही, कारण सीधा तर मिळालेला नाही आहे. स्वयंपाक करायचा कसा? आणि निरोप धाडला होता. कुणी निरोप धाडलेला? ह्यांनी, दुर्वास ऋषींनी निरोप पाठवलेला की काय हो, की काय नाही, आम्ही आमच्या साथीदारांबरोबर जेवणास येत आहे. एवढा निरोप पोचवलेला द्रौपदीपर्यंत. द्रौपदीला खूप चिंता वाटली हो. पण द्वारकाधीश आले धावून, लगेचच आले हो. तिथं सुद्धा स्मरण केल्याबरोबर हजर. आणि द्वारकाधीश आले आणि द्वारकाधीश आतमध्ये होते आणि त्यांनी पाहिलं की काय हो, एक पातेलं भात, म्हणजे एक भाताचा शीत असतो का नाही, तो चिकटलेला होता. तो शीत काढून काय केलं हो, श्रीकृष्ण स्वारीने खाल्ला आणि ढेकर दिली. श्रीकृष्ण स्वारीने इकडं ढेकर दिली की तिकडं सगळ्या, म्हणजे जे कोणी दुर्वास ऋषी आणि त्यांचे जे साथीदार होते त्या सगळ्यांनी ढेकर दिली आणि ते तृप्त झाले हो. त्यावेळेस श्रीकृष्ण स्वारी त्यांच्यासमोर आले नाहीत. त्यावेळेस द्रौपदी त्यांच्यासमोर आली आणि हात जोडून सांगू लागली की माझ्याकडं काय नाही हो, मला माफ करा, माझ्याकडं काय जेवण नाही आहे तुमच्यासाठी, असं सांगण्यासाठी बाहेर आलेली. तेवढ्याच दुर्वास ऋषींनी सगळ्यांनी ढेकर तिच्या देखत दिल्या. सगळे पांडव पण होते तिथं आणि म्हटले की आम्ही एवढे तृप्त कधीच झालो नाही, एवढं तुमचं जेवण न करताच आम्ही काय झालो, तृप्त झालो आहे. म्हणून त्यांनी त्याला काय दिलं हो, अक्षय पात्र दिलं हो. अक्षय पात्र म्हणजे काय हो, त्या पात्रातून कधीच अन्न काय होत नव्हतं हो. कितीही जेवण करा ते कधीही जेवण संपत नव्हतं, असं पात्र तिला मिळालं हो त्या दिवशी. मग समर्थ म्हटले, मग एवढं प्रेम भक्तांवरती आहे हो ते परमेश्वराचं. म्हणून घाबरायचं नाही. कितीही मोठं संकट आलं तरी घाबरून जायचं नाही. समर्थ म्हटले, संकटालाही छोटंसं करणारा कोण आहे हो, तो परमेश्वर आहे. म्हणून त्याच्या नामस्मरणात राहता आलं पाहिजे हो. अखंड त्याच्या नामस्मरणात राहायचं आहे. त्याचं होऊन राहा
तो सगळा कार्यभाग आपला करणार आहे हो. समर्थ म्हटले त्याचं म्हणून राहायचं आहे हो. हे सगळं आपल्याला दिसतंय ना डोळ्यानं. ज्याच्यासाठी वितंडवाद केला ना हो महाभारतामध्ये कौरवांनी, हे धर्मयुद्ध कशासाठी झालं हो? फक्त काय दिलं नाही हो, जगण्यासाठी माणसाला काहीतरी लागतंच ना हो. पांडवांनी काय मागितलं होतं हो? फक्त 5 गावं द्या. परंतु दुर्योधन द्यायला तयार झाला का? किंवा धृतराष्ट्र द्यायला तयार झाला का? नाही झाला. लोभ आला प्रचंड, सगळं आम्हालाच पाहिजे. समर्थ म्हटले असं चालत नाही हो, ज्याचं त्याला देता आलं पाहिजे हो. मग त्याच्यावरून काय घडलं हो? धर्मयुद्ध घडलं. आणि प्राप्त काय झालं हो कौरवांना? एवढं सुंदर राज्य होतं, 100 भाऊ खाऊ शकत होते, एवढं सगळं होतं ऐश्वर. परंतु छोट्याशा लोभासाठी सगळंच ऐश्वर घालवलं ना. समर्थ म्हटले छोट्याशा लोभासाठी एवढा परमेश्वर अखंड दारात उभा होता हो. परमेश्वर विनंती करतोय. कोण गेलतं हो विनंती घेऊन? पांडवांतर्फे श्रीकृष्ण स्वारीच गेलेली ना, कौरवांकडे म्हणा किंवा धृतराष्ट्रांकडे. परंतु त्याचं मत परिवर्तन झालं का? समर्थ म्हटले साक्षात परमेश्वर आला या भेटीला, परंतु त्याला ती भेट घेता आली का हो? वाणीतून तरी परमेश्वर कळला का हो? नाही कळला. स्वतः परमेश्वर सांगतोय की काय हो, काय नाही, त्यांना निदान 5 गावं तरी द्या, त्याच्यावरती ते समाधानी राहतील. परंतु ह्या कौरवांना तेही मान्य नव्हतं. मग समर्थ म्हटले नाही मान्य ना, करा युद्ध. मग युद्धात सगळंच गेलं ना हो, प्राणही गेला, सगळा वंशही बुडाला. समर्थ म्हटले शून्य राहिलं ना हो. मग तरीही राग धृतराष्ट्राला कुणाचा येत होता हो? पांडवांचाच ना. म्हणून शेवटी चिरडून मारण्याचा प्रयत्न केला ना भीमाला. परंतु श्रीकृष्ण स्वारी अखंड त्यांच्याबरोबर असल्या कारणानं काय केलं हो? पुतळा पुढं सरकवला. कारण धृतराष्ट्राच्या अंतरी किती द्वेष भरलेला आहे हे त्यांना माहीत होतं. आणि त्या धृतराष्ट्राकडं खूप शक्ती आहे हे सुद्धा कोणाला माहीत होतं हो? परमेश्वराला माहीत होतं. म्हणून डायरेक्ट काय केलं हो? भीमाचा पुतळा सरकवला. त्या पुतळ्याचे सुद्धा काय केलं हो? चकाचूर केला तो पुतळा. म्हणजे धातूचा पुतळा त्यानं काय केला हो? चकाचूर केला. मग केवढी ताकद असेल त्या धृतराष्ट्राकडं? म्हणजे एवढे 100 पुत्र मरून सुद्धा त्याचं समाधान झालं का हो? समर्थ म्हटले नाही झालं. कारण का हो? अंतरी असलेला लोभ म्हणजे विषय विकारांनी काय केलेलं हो? सगळं शरीर बरबटलेलं. म्हणजे समर्थ म्हटले की कळलंच नाही हो, शेवटपर्यंत कळलंच नाही आपण आलोय कशासाठी, आपण केलं काय, काहीच कळलं नाही. म्हणून समर्थ म्हटले की युद्धाचा प्रसंग घडलाच नसता. देवांनी पुरेपूर प्रयत्न केला हो की महाभारत काय होऊ नये, घडू नये, महाभारतात युद्ध घडू नये याच्यासाठी स्वतः श्रीकृष्ण स्वारींनी अखंड प्रयत्न केलेला. परंतु समर्थ म्हटले तो प्रयत्न काय ठरला हो? विफल ठरला हो. देवाचं सुद्धा काही चाललं नाही ते युद्धात, लक्षात घ्या. म्हणजे देवानं पुरेपूर प्रयत्न केला की तो काय करायचं, युद्ध थांबवायचा. परंतु देवसुद्धा ते युद्ध थांबवू शकले नाहीत, लक्षात घ्या. परंतु त्यांचे जे दास होते त्यांचं अखंड संरक्षण शेवटपर्यंत कुणी केलं हो? श्रीकृष्ण स्वारींनी केलं. म्हणून समर्थ म्हणतात की मुखातून नामस्मरण घेता आलं पाहिजे. नाम घ्यायचं हो परमेश्वरांचं. कारण सगळीकडे कोण आहे हो? तोच आहे हो. म्हणून समर्थांनी पुढं काय सांगितलं हो? संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप. काय सांगितलं समर्थांनी? संतांच्या सहवासात राहिल्यामुळं काय होतं? मनोमय म्हणजे राजयोगाने मनोमय मार्गाने परमार्थात प्रगती होते. म्हणजे संतांचा सहवास त्यासाठी पाहिजे. म्हणजे याच मार्गाने भगवंताचे स्वरूप व कार्य जाणून घेण्याची काय करावी हो? साधना करावी. म्हणजे वाचेनं भगवंताचं नाम घ्यायचंय आणि जीवाभावाने त्या नामावर काय ठेवायची व निष्ठा ठेवायची. नुसतं नाम घ्यायचं नाही तर निष्ठा ठेवायची हो. तेवढा संतांचे संगती मनोमार्ग गती
आकळावा श्रीपती येणे पंते, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. समर्थ म्हटले की म्हणून संतांच्या संगतीत राहता आलं पाहिजे हो आपल्याला. अखंड संतांच्या संगतीत राहायचं. संतांच्या संगतीशिवाय आपल्याला आपण परमार्थात राहू शकत नाही. म्हणून समर्थांनी दिली ना आपल्याला संत संगती. संत संगती दिली ना हो. का हो? चांगल्या लोकात बसलो उठलो तरच आपल्याला काय राहणार आहे हो? त्या भगवंताचं स्मरण राहणार आहे समर्थ म्हणतात. म्हणून समर्थांनी आणखीन एक सांगितलं, एक तत्व नाम साधती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे, नामामृत गोडी वैष्णवा लागली, योगिया साधली जीवन काळा. म्हणजे भगवंताचं म्हणजे एक लक्षात घ्या, नामामृत गोडी वैष्णवा लागली. एक माहिती पाहिजे आपल्याला की श्री विष्णूंचं नाम म्हणजे श्री शंकरांना काय आहे हो? प्राणापेक्षा प्रिय. जो नामाला सर्वश्रेष्ठ साधन मानतो त्याला अनेक साधनांचा गोंधळ त्रास देत नाही. म्हणून समर्थ म्हटले नामाला सर्वश्रेष्ठ साधन मानता आलं पाहिजे हो. कारण आपल्या सगळ्या सूक्ष्माहून सूक्ष्म जे काही आहे हृदय कमल, त्यामध्ये काय पाहिजे हो? नामामध्ये नाम पाहिजे हो, नामस्मरण. आणि भक्तांना काय मिळते हो? नामस्मरणामध्ये समाधान मिळते. म्हणून नामस्मरण करता आलं पाहिजे. सत्वर उच्चार प्रल्हादी बिमला, उद्धव लादला कृष्णदाता, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. सत्वर उच्चार प्रल्हादी बिमला. हो, एका नामस्मरण काय करत होता हो? नारायण नारायण. प्रल्हाद अखंड नामस्मरण करत होता ना. श्री विष्णूंचं अखंड नामस्मरण करत होता. म्हणून वडिलांनी काय केलं? हिरण्यकशिपू वडील ना प्रल्हादाचे, नामस्मरण करतोय कुणाचं? नारायणाचं. म्हणून काय केलं? पिसळलेल्या हत्तीच्या पायात दिलं. बाळ किती होतं? छोटंसंच बाळ होतं, 7-8 वर्षाचं. हत्तीच्या पायाखाली दिलं. हत्ती कसला होता हो? पूर्ण पिसाळलेला हत्ती. आणि अशा हत्तीच्या पायाखाली दिलं तरी देखील पिसाळलेला हत्तीसुद्धा काय झाला हो? त्याचं नामस्मरण ऐकून शांत झाला. उकळलेल्या तेलात टाकलं प्रल्हादाला. काय केलं? उकळलेल्या तेलात टाकलं. उकळलेलं तेल नामस्मरणामुळे काय झालं? थंड झालं. समर्थ म्हटले त्याचं जे नाम होतं, कुणाचं? प्रल्हादाचं, भक्त प्रल्हादाचं जे नाम होतं ते अंतकरणापासून होतं. लक्षात ठेवा. म्हणून ज्या काय वाईट घटना घडत होत्या त्यातून तो काय करत होता व सुखरूप बाहेर निघत होता. समर्थ म्हटले पर्वतावरून ढकलून दिलं त्याला, तरी देवानं काय केलं हो? त्याला सुरक्षित जागे नेऊन पोचवलं. पुन्हा तो घरी आला. हिरण्यकशिपू वैतागला हो. नाना प्रयोग, विष दिलं, काय दिलं, तरी प्रल्हादाला काहीच फरक पडत नव्हता. कारण का हो? नामस्मरणामुळे प्रल्हाद काय होत होता हो? वेगवेगळ्या संकटातून काय होत होता हो? बाहेर निघत होता. म्हणून समर्थ इथं म्हटले ना, सत्वर उच्चार प्रल्हादी बिमला. प्रल्हादाचं सुद्धा जे काही म्हणजे प्रल्हादाचं उद्धार कशामुळे झाला हो? नामस्मरणामुळेच झाला ना. समर्थ म्हटले शेवटी हिरण्यकशिपू वैतागला आणि त्यानं आपली बहीण होलिका, तिला काय केलं हो? तिला काय वरदान होतं की तिचं अग्नी काहीच वाईट करू शकत नव्हता. म्हणून तिनं काय केलं हो? मांडीवर बसून म्हणजे मांडी घातली आणि मांडीवरती कुणाला बसवलं हो? भाच्याला. भाच्याला बसवलं आणि भावाला म्हटली द्या अग्नी. कारण तिला माहीत होतं की अग्नीपासून मला काय होणार नाही. परंतु तिला आशीर्वाद असून सुद्धा नामस्मरणामुळं ती भस्म झाली. लक्षात घ्या, प्रल्हादाच्या नामस्मरणामुळं ती भस्म झाली. कारण तिला वरदान जरी मिळालेलं असलं तरी देवानं काय सांगितलेलं होतं की या वरदानाचा वापर तू चांगल्या कामासाठी केला तर फायद्याचं आहे. तू जर चुकीच्या मार्गासाठी ह्या वरदानाचा वापर केला
तर ते तुझ्यासाठी काय ठरणार आहे, घातक ठरणार आहे. मग त्यातच तिचा मृत्यू झाला ना त्या होलिकाचा. म्हणजे ती स्वतः भस्म झाली. लक्षात घ्या, जिला वरदान होतं की ती अग्नी तिचं काहीही वाईट करू शकणार नाही, अशा होलिकेचा सुद्धा काय झाला हो, त्यात मृत्यू झाला. कशामुळं? चुकीच्या कामासाठी तिनं तिच्या विद्येचा काय केला हो, वापर केला आणि भक्त प्रल्हादाला काय केलं हो, हानी पोचवण्याचा प्रयत्न केला. म्हणून देवानं तिलाच भस्म करून टाकलं ना. म्हणजे नामस्मरणात एवढी मोठी ताकद आहे. हे एवढं सगळं झाल्याच्या नंतर हिरण्यकशिपू गप्प बसला का? समर्थ म्हटले नाही बसला. म्हटला कुठं आहे तुझा नारायण, दाखव बरं, या खांबात आहे का नारायण? तर भक्त प्रल्हाद काय म्हटलं हो, आहे सगळीकडे आहे माझा नारायण, खांबात आहे, सगळीकडे आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सगळीकडं माझा नारायण आहे. म्हणून हिरण्यकशिपूनं काय केलं हो, उठला आणि त्या खांबावर लात घातली. लात घातल्याबरोबर त्या खांबातून कोण निघाला हो, नृसिंह निघाले ना. समर्थ म्हटले कारण हिरण्यकशिपूनं वरदानच असं मागून घेतलेलं की मला दिवसा मारायचं नाही, रात्रीचं मारायचं नाही, घरात मारायचं नाही, बाहेर मारायचं नाही, कुठल्या अस्त्रानं मारायचं नाही, कुठल्या शस्त्रानं मारायचं नाही, कुठल्या माणसानं मारायचं नाही, कुठल्या देवानं मारायचं नाही. मग करायचं काय? त्यावेळेस बघा देवानं काय केलं हो, बघा सगळ्या गोष्टींवरती काय असतो उपाय त्या नामस्मरणामध्ये आहे, परमेश्वराकडं आहे. परमेश्वरानं काय केलं हो, धड मानव नाही, धड प्राणी नाही. त्यानं कशाचं रूप घेतलं हो, अर्ध मनुष्य अर्ध प्राणी, सिंहाचं मुख आणि माणसाचं शरीर असं रूप धारण केलं. शस्त्र नाही ना अस्त्र नाही, नख वापरली ना हो. आणि आत नाही बाहेर नाही, उंबऱ्यावरती काय केलं हो, त्याला मारलं ना उंबऱ्यावरती. अंधार नाही रात्र नाही, म्हणजे दिवस नाही अंधार नाही. त्याला कधी मारलं हो, संध्याकाळी मारलं. लक्षात घ्या. म्हणजे आपण स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो, आपल्याला वाटतं माझ्यासारखं बुद्धिमान कोणच नाही या विश्वामध्ये. परंतु तसंच हिरण्यकशिपूला पण वाटत होतं ना, माझ्यासारखा हुशार कोणच नाही. आता मी देवाकडनं असं मागून घेतलंय, मला मारणार कोणच तयार होणार नाही. अरे तो देव आहे, तुझ्या पुढचा आहे तो. लक्षात घे, तुला निर्माण त्यानं केलंय, तुला कसं संपवायचं हे त्याच्याकडं आधीच तरतूद ठरलेली आहे. लक्षात घे. म्हणून समर्थ म्हटले नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की प्रत्येक ठिकाणी प्रल्हादाला वाचवण्यासाठी नारायण धावून आले ना हो. म्हणजे नामामध्ये काय आहे, ताकद आहे. परंतु ते नाम आवडीनं घेता आलं पाहिजे. आवडीनं हरिनाम घेशी, तुझी चिंता सर्वता त्याशी आहे. लक्षात ठेवा. म्हणजे आवडीनं जर आपण परमेश्वराचं नामस्मरण केलं तर आपली सगळी चिंता कोण वाहतो, तो सद्गुरू वाहतो, तो परमेश्वर वाहतो, तो देव वाहतो. लक्षात ठेवा. कारण उदाहरण समर्थ म्हटले संतांचं देखील बघा हो, ज्या वेळेस श्री संत ज्ञानेश्वर संत म्हणजे हे चौघं भावंड अखंड किती त्रास दिला हो लोकांनी, त्यांना अखंड त्रास दिला. परंतु नामस्मरण कधी सोडलं नाही हो, नामस्मरण कधी सोडलं नाही. संत तुकाराम महाराजांचं उदाहरण घ्या. लोक काय करायचे हो, पाठीमागून ऊसाची दांडकी मारायची त्यांना, परंतु ते स्वतःच्या नामस्मरणामध्ये काय होते व गुंग होते. त्यामुळं त्यांना काय लागतच नव्हतं. समर्थ म्हटले विचार करा, असा एकही संत नाही की त्याला लोकांनी त्रास दिला नाही. प्रत्येकाने त्रास दिला, कशावरून ना कशावरून त्रास दिलाच. परंतु संतांनी कधीही काय केलं नाही हो, लक्ष दिलं नाही त्या लोकांकडं, विषय विकारांकडं लक्ष दिलं नाही. कारण ते जाणत होते, आंतरी विवेक होता हो. म्हणून समर्थ म्हटले ना, मगाशी सांगितले ना ओवीमध्ये, संत संगती शिवाय म्हणजे संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांच्या संगतीत त्या या कारणासाठी राहायचे की संत नेहमी काय हो, परमेश्वराकडं जाणारा मार्गच दाखवतात. लक्षात ठेवा. म्हणजे संतांना कितीही अडचणी आल्या तरी नामस्मरण कधी सोडलं नाही. खूप ताकद आहे हो समर्थ म्हटले नामस्मरणामध्ये. किती भाग सांगायचे समर्थ म्हटले, असे अखंड भाग आहेत की नामस्मरणामुळे काय झालं हो, प्रल्हाद सुद्धा काय झाला हो, तरला ना. म्हणून सत्वर उच्चार प्रल्हादी बिमला, उद्धवा लादला कृष्णदाता. उद्धवाला सुद्धा काय केलं हो, ज्ञान दिलं. श्रीकृष्ण स्वारीने सगळं ज्ञान दिलं. कशामुळं दिलं हो, नामस्मरणामुळं दिलं ना. म्हणजे
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. म्हणजे म्हणून ज्ञानदेव महाराज काय म्हणतात हो, की नाम हे सगळ्यात सोपं आणि सुलभ आहे आणि सर्वत्र दुर्लभ आहे. विरळ आहे हो, दुर्लभ आहे. नामस्मरण हे दुर्लभ आहे. म्हणून नामस्मरण करता आलं पाहिजे. आपल्याला नामस्मरण भेटलंय हे आपलं महत्भाग्य आहे हो. सद्गुरूंनी आपल्याला नामस्मरण दिलंय हे आपलं काय आहे हो, महत्भाग्य आहे. महत्भाग्य हाताचे आले आणि भोगू नाही जाण्यातले, असं होऊ द्यायचं नाही. म्हणून अखंड देह नामस्मरणामध्ये काय केला पाहिजे हो, लावला पाहिजे हो. समर्थ म्हटले तीर्थ व्रत नेम भावेविन सिद्धी वायाची उपाधी करसी जना. भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. काय सांगितलंय हो, भगवंताच्या ठिकाणी भावभक्ती नसेल तर आपण ज्या काही तीर्थयात्रा करतो, व्रताचरण करतो म्हणजे व्रतवैकल्य करतो आणि मनात भाव कसलाच नाही, भगवंताच्या ठिकाणी भाव कसलाच नाही, लोक करतात म्हणून काय करायचं हो, तीर्थयात्रा करायच्या, नाना व्रत करायची, अनेक नियमांचं काय करायचं, कठोर तपश्चर्या करायची. समर्थ म्हटले नुसतं दुसऱ्याला काय करायला लावायचं हो, नियमांचं कठोर पालन करायला लावायचं. समर्थ म्हटले काही उपयोग नाही हो, त्या गोष्टीचा काही उपयोग नाही. भगवंताच्या ठिकाणी काय पाहिजे हो, भावभक्ती पाहिजे हो. त्रास व्यर्थ म्हणून ज्ञानदेव म्हणतात ना, ज्ञानदेव महाराज म्हणतात व्यर्थ देहाला काय देतात हो लोक, त्रास देतात हो. व्यर्थ देहाला त्रास देतात. नाना तीर्थाटने काय करतात हो, शोधत फिरतात ना. व्रताचरण म्हणजे अनेक व्रत करतात. समर्थ म्हटलं उपयोग काय, मने नाही भाव आणि देव मला पाव. देव आशानं देव पावणार नाही. देव काय बाजारचा भाजीपाला नाही. लक्षात ठेवा, देवाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर अंतकरणामध्ये काय पाहिजे हो, भाव पाहिजे, भक्ती पाहिजे. अंतकरणामध्ये भक्ती असेल तर देव पावणार आहे हो, देव अशानं पावणार नाही. तुम्ही कडक व्रत वैकल्य केली, नाना तीर्थ फिरलात, नाना व्रत केली तरी काही फायदा होणार नाही. अहो 9 दिवस देहाला उपवासी ठेवलं, पायात चप्पल नाही घातली, समर्थ म्हणले उपयोग नाही. अंतकरणामध्ये भाव उत्तमाचा पाहिजे हो. अंतकरणामध्ये भाव उत्तमाचा नसेल तर केलेलं श्रम सगळं वाया जातं. केलेलं श्रम काय जातं हो, वाया जातं. भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. म्हणजे काय सांगितलंय हो, भगवंत कशानं कळतो, भावाने करतो, इतर कशानेही त्याचं आकलन होत नाही. म्हणजे भावभक्तीमुळे हातावरील आवळ्याप्रमाणे हरीचं काय होतं, स्पष्ट दर्शन होतं. हातावर आवळा उठला की लगेच दिसतो का नाही, समर्थ म्हटले तसं परमेश्वराचं इतकं स्पष्ट दर्शन आपल्याला होतं हो. कशामुळं, भावभक्ती असेल तर. पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती. बघा काय सांगतायत बघा, की जमिनीवर पडलेला व विखुरलेला पारा एकत्र करणे जसं कठीण आहे तसं नामाशिवाय इतर अन्य साधनांनी भगवंताची प्राप्ती करून घेणं हे काय आहे हो, कठीण आहे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, पारा माहिती आहे ना, पारा धातू, तो जर जमिनीवर पडला तर त्याला वेगवेगळ्या ठिकाणी पारा जर पडला तर त्याला एकत्र करणं काय आहे हो, कठीणच आहे. एकत्र करताच येत नाही. त्या पद्धतीनं जर आपण नामस्मरण सोडून इतर साधनांनी व्रतवैकल्य करून, उपवास धरून, पायीवारी करून काय उपयोग नाही. समर्थ म्हटले अंतरी भावार्थ जर नसेल, तुमच्या अंतरी नामस्मरण जर नसेल त्या परमेश्वराचं, तर इतर साधनांनी जर तुम्ही परमेश्वर प्राप्त करून घ्यायला गेला तर खूप कठीण आहे. खूप कठीण आहे. म्हणजे
कठीणच आहे, म्हणजे होऊ शकत नाही हो. थोडक्यात काय सांगायचं आहे, होऊ शकत नाही. इतर साधनांनी भगवंताची प्राप्ती होणे अतिशय कठीण आहे. म्हणजे भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे हो, नामस्मरण करता आलं पाहिजे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिदले संपूर्ण माझे हाती. ज्ञानदेव काय म्हणतात हो, सद्गुरू निवृत्ती यांनी निर्गुण परमात्मा मला पूर्णपणे प्राप्त करून दिला. म्हणजे बघा, आज सद्गुरू पौर्णिमेनिमित्त बघा ज्ञानदेव काय म्हणतात हो, की निवृत्ती, सद्गुरू निवृत्ती म्हणजे सद्गुरूंनी मला परमात्मा पूर्णपणे प्राप्त करून दिला. म्हणजे बघा, परमात्मा प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य फक्त सद्गुरू परंपरेकडे आहे. परमात्म्याचं दर्शन किंवा परमात्मा पूर्णपणे प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य कुणाकडं असेल तर सद्गुरू परंपरेकडे आहे. म्हणून ही सद्गुरू खूप महत्त्वाची व्यक्ती आहे हो आपल्या जीवनामध्ये. सद्गुरूचा एक मार्ग आहे देवापर्यंत पोचण्याचा, परमात्माकडे पोचण्याचा. म्हणून स्वतः ज्ञानदेवांनी सुद्धा प्रत्येक ठिकाणी सद्गुरूंनाच महत्त्व दिले हो. सद्गुरूंशिवाय मी हे करूच शकलो नसतो, सद्गुरूंशिवाय मला हे ज्ञान मिळालंच नसतं. म्हणजे ज्ञानदेवांनी सद्गुरू कुणाला मानलं होतं, त्यांच्या सख्या भावाला निवृत्तीनाथांना काय केलं हो, सद्गुरू मानलं होतं. म्हणजे त्यांनीही सुद्धा मान्य, प्रत्येक ग्रंथाची सुरुवात आणि शेवट सद्गुरूंशिवाय एकही वाक्य नाही हो. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय हो, की हे सगळं जे काही आहे, म्हणजे मी जे काही लिखाण करतोय, जे काही सांगतोय, परमात्म्याविषयी जे काही ज्ञान आहे माझ्याकडं, ते सगळं ज्ञान मला कोणी दिलं असेल तर सद्गुरूंनी दिलेलं आहे. सद्गुरूंशिवाय आपल्याला ज्ञान कोणी देऊ शकत नाही. स्वतः ज्ञानदेव महाराजांनी सुद्धा, ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा मान्य केले ना हो, की ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिदले संपूर्ण माझे हाती. ते कसे आहे तो निर्गुण. म्हणजे निवृत्तीनाथ हे स्वतः सद्गुरू, आणि या सद्गुरू असून त्यांनी काय केलं हो, निर्गुण परमात्मा मला काय केला आहे हो, पूर्णपणे प्राप्त करून दिला. म्हणजे सद्गुरूंशिवाय आपल्याला निर्गुण परमात्म्याची ओळख होऊ शकत नाही. म्हणून समर्थांनी अखंड काय करायचं आहे आपल्याला, सद्गुरूंचं काय करायचं आहे हो, सद्गुरू सर्वश्रेष्ठ आहे, सद्गुरूंना विसरायचं नाही. कारण सद्गुरूंशिवाय आपल्याला काय होणार नाही हो, कोणतीच गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही परमार्थातली. म्हणजे परमार्थात आपल्याला काय पाहिजे असेल ते कोण देऊ शकतो हो, सद्गुरू परंपरा देऊ शकते. म्हणून शेवटी काय सांगितलंय बघा, सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एरझार हरिविण, नाममंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्णी संकल्प धरुनी राहे, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपो नको, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी, ज्ञानदेवे प्रणाम निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. म्हणजे इथं काय सांगितलंय हो, सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी. म्हणजे सर्व शास्त्र काय निवडतात हो, म्हणजे सर्व शास्त्र काय निर्णय देतात, की भगवंताच्या नामातच सर्व सुख आहे. म्हणजे सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको. म्हणजे सर्व शास्त्र सुद्धा काय सांगतात हो, की तू हे मनुष्या तू काय कर, नामाशिवाय अर्धी घटिका सुद्धा रिकामा राहू नकोस. म्हणजे रिकामा अर्धघडी राहू नको. सर्व शास्त्र सुद्धा काय आपल्याला सांगतायत हो, की एक क्षणभर सुद्धा काय करू नको, अर्धघटी सुद्धा काय करू नको, त्या नामस्मरणाशिवाय राहू नको. बघा मग विचार करा, आपल्या जीवनामध्ये नामस्मरण किती महत्त्वाचं आहे.
सर्व शास्त्र आपल्याला सांगतायत की अर्ध घटीसुद्धा काय करू नको, थोडाशी सुद्धा नामस्मरणाशिवाय राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार हा सगळा खोटा आहे हो. हा जो काय आपला संसार आहे हा सगळा खोटा आहे. परमेश्वराशिवाय हा सगळा संसार काय आहे हो, खोटा आहे. आणि जन्म मरणाची एरझार सतत मागं लागते ना हो. वाया एरझार हरिविन. देव जर नाही भेटला आपल्याला ह्या जन्मामध्ये, समर्थ म्हणतात की जर आपल्याला सद्गुरू भेटले नसते तर आपल्याला एरझारा घालाव्या लागल्या असत्या ना हो. मग काय वाया एरझार हरिविन. काय देव जर नाही कळला तर काय होणार आहे हो. आपल्याला या 84 लक्ष जीव योनीत ये जा करावीच लागणार आहे हो. मुक्तीच मिळणार नाही. लक्षात ठेवा. सद्गुरू जर भेटले नसते तर कशाची मुक्ती आणि कशाचं काय. आला आला आणि पाणी वाहतच गेला पकाली रेडा. समर्थ म्हटले काय उपयोग आहे आपल्या या जीवनाचा हो. समर्थ म्हटले काहीच उपयोग नाही आपल्या जीवनाचा असण्याचा. आज आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त कुणामुळं झाला आहे तर सद्गुरूंमुळं झाला आहे. सर्वस्व त्या सद्गुरूंचे काय मानले पाहिजेत हो. आपण आभार मानले पाहिजेत. ज्ञानेश्वरीचे आभार मानले पाहिजेत की आज त्यांच्यामुळे आज आपल्याला परमार्थ कळलाय हो. परमार्थ कळलाय. लक्षात घ्या. सोपं नाही. त्यांचे शतशः आभार मानले पाहिजेत. का तर तो परमेश्वर काय आहे आणि काय म्हणजे काय केलं पाहिजे, साधना काय केली पाहिजे, हे सगळं सद्गुरूंनी आपल्याला शिकवलंय. आणि जर सद्गुरू जर आपल्याला भेटले नसते तर आपली अवस्था काय झाली असती विचार करा. देहाला काय करावे लागले असते व एरझारा घालाव्या लागल्या असत्या. मुक्ती नाहीच. म्हणून म्हणले समर्थ म्हटले वाया एरझार हरिविन. जर देवच नसता कळला आणि नाही कळला, समजा समर्थ म्हणतात की देवच जर नाही कळला तर या 84च्या एरझारा घालाव्या लागतील. या 84च्या एरझारा जर वाचवायच्या असतील तर काय करता आलं पाहिजे हो. हा संसार लटिका हा संसार सोडून परमार्थ करता आला पाहिजे हो. सोडून म्हणजे पूर्ण सोडून देऊ नका हो. त्या संसारात राहून त्या परमेश्वराचं अखंड नामस्मरण करायचंय. एक क्षणभर अर्धा क्षणभर सुद्धा काय करायचं नाही हो. त्या देवाच्या नामस्मरणाशिवाय राहायचं नाही. नाहीतर आपल्याला एरझारा घालाव्या लागतील. नाममंत्र जप कोटी जाईल पाप. रामकृष्णी संकल्प धरुनी राहे. भगवंताचं नामस्मरण करा. सद्गुरूंनी दिलेलं नामस्मरण करा. कोट्यावधी पापे काय होतील हो, नष्ट होतील. आणि परमेश्वरा नामातच काय करावं, मन घाला. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. इंद्रिया सवडी लपू नको. समर्थ काय म्हणतात, इंद्रियांच्या मागे लपू नकोस. माझं हातच चालत नाही, माझं पायच चालत नाही. अरे समर्थ म्हटले गेल्यावर पाय चालतील का, गेल्यावर हात चालतील का. परमार्थासाठी काय लागत नाही. मुखाने नामस्मरण जरी केलं तरी काय होतंय व परमार्थ घडतोय. म्हणून समर्थ म्हणतात इंद्रियाच्या मागे लपू नकोस. आपली वृत्ती मागे वळव. मायेचे सर्व पाश काय कर, तोडून टाक. बघा म्हणजे परमेश्वर सद्गुरू सांगतायत आपल्याला हो. मायेचे सर्व पास आपल्याला तोडता आले पाहिजे तो, तरच आपल्याला मुक्ती आहे. मुक्ती ही सहजासहजी मिळू शकत नाही. म्हणून तर सांगितलं ना, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. इंद्रिया सवडी लपू नको. कशाचाही आधार काय, मग माझं हेच राहिलं, माझं तेच राहिलं, माझं असंच होतं, माझं तसंच. समर्थ म्हटले कारण काय सांगू नको. सगळे मायापास तोडून एकाग्र मनानं आपल्याला काय करता आलं पाहिजे व परमेश्वराचं नामस्मरण करता आलं पाहिजे. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा. शांतीदायी दया पाहुणा हरी करी. काय सांगितलं हो. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा. तीर्थयात्रा व व्रत यांचा काय ठेव, आदर ठेव. मन शांत ठेव. दयाळू राहा. म्हणजे माणसाला भूतदया दाखव जरा तरी. भगवंताला हृदयात स्थान दे. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा. शांती दया पाहुणा हरी करी. काय सांगितलं हो. परमेश्वराचं जे जे गुण आहेत ते सगळे आत्मसात कर. कोण सांगताय, सद्गुरू सांगतायत आपल्याला की काय कर,
परमेश्वराचं राहण्यासाठी सर्वांचा आदर सत्कार करता आला पाहिजे हो. आता ज्या पालखी गेली ना आषाढ महिन्यामध्ये काय हो, आळंदीवरून पंढरपूरला पालखी जाते, त्या देहूवरून पंढरपूरला, म्हणजे सर्व संतांच्या पालख्या ज्याच्या त्याच्या गावावरून कुठं जातात हो, पंढरपूरला जातात. मग समर्थ म्हटले आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, शांत मन ठेवून त्यांचा आदर करता आला पाहिजे हो. तीर्थयात्रा व व्रत यांचा आदर ठेवता आला पाहिजे. मन शांत ठेवून आपल्याला दयाळूपणा पाहिजे आपल्या मनामध्ये, परमेश्वरासारखी भूतदया पाहिजे आपल्याकडं, आणि भगवंताला स्थान हृदयामध्ये पाहिजे हो. आपल्या हृदयामध्ये भगवंताला स्थान पाहिजे. ज्ञानदेव प्रणाम निवृत्तीदेवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. काय सांगितलं ज्ञानदेव म्हणतात, काय सांगितले हो, भगवंताचे नाम म्हणजेच काय आहे हो, संजीवन समाधी आहे. भगवंताचं नाम म्हणजेच काय आहे, संजीवन समाधी आहे. समाधी, संजीवन समाधी. बसल्या ठिकाणी सुद्धा जर नामस्मरण करता करता जर तुम्हाला झोप लागत असेल, नामस्मरण करता करता जर तुम्ही शांतचित्त होत असाल, तर हीच आहे ना संजीवन समाधी. म्हणजे भगवंताचं नाम म्हणजेच काय आहे, संजीवन समाधी आहे. आणि ज्ञानदेव काय म्हणतात, हे ज्ञान मला कुणी दिलंय, सद्गुरू निवृत्तीनाथांनी दिलंय, आणि तेच मला प्रमाण वाटते. लक्षात घ्या, म्हणजे सद्गुरूंनी हे ज्ञान मला दिले आणि हे ज्ञानच मला काय वाटतंय हो, प्रमाण वाटते. म्हणजे सद्गुरूच आपल्याला काय देऊ शकतात हो, हे सगळं ज्ञान देऊ शकतात. सद्गुरूंशिवाय सापडे ना सोय. सद्गुरूंशिवाय आपल्याला सोय सापडू शकत नाही. परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी सद्गुरू फार महत्त्वाचे आहे. सद्गुरू सद्गुरू किती वेळा हा शब्द आला हो, कारण समर्थ म्हटले ही काय आहे हो, हीच वेळ आहे की सद्गुरू समजून घ्यायचं हो, सद्गुरूच समजून घ्यायचं आहे आपल्याला. अखंड संत ज्ञानेश्वरांनी ज्या पद्धतीनं जेवढं काही त्यांच्या जीवनात घडले घटना, म्हणजे जे काही परमार्थिक सगळं शिकवण मिळाली, जे ज्ञान मिळालं, ते कुणाच्या चरणी अर्पण केलंय हो, सद्गुरूंच्या चरणी अर्पण केले. म्हणजे स्वतः संत श्रेष्ठ असून सुद्धा ज्ञानेश्वरांनी सगळं महत्त्व आपल्याकडे घेतलं का हो, अजिबात नाही. जे काही हे मला मिळाले, हे जे काही मी ग्रंथ लिहिले, म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला किंवा जे काही लिहिलं ते कोणाला समर्पित आहे म्हटले हो, सद्गुरूंना समर्पित आहे. म्हणजे सद्गुरूंनी मला हे ज्ञान दिलं होतं म्हणून मी हे सगळं करू शकलो. म्हणजे हे सगळं माझ्या जीवनामध्ये घडू शकलं, ते कोणामुळे घडू शकलं, सद्गुरूमुळे घडू शकलं. म्हणजे एक लक्षात ठेवा की सगळ्यात महत्त्वाचं जीवनामध्ये काय आहे तर सद्गुरू. त्यासाठी सद्गुरूंशिवाय आपल्याला कोणीही काय करू शकत नाही हो, आपल्याला मार्ग दाखवू शकत नाही. एकमेव सद्गुरू आहेत की ते काय करतात, आपल्याला मार्ग दाखवतात. म्हणून अखंड आपल्याला सद्गुरू परंपरेला काय करता आलं पाहिजे हो, आपल्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत सर्वात महत्त्व कुणाला देता आलं पाहिजे हो, सद्गुरूंना देता आलं पाहिजे. कारण सद्गुरूच अशी एक परंपरा आहे जी आपल्याला देवाच्या नामस्मरण म्हणजे देवापर्यंत पोचवण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरू. लक्षात ठेवा. म्हणजे कारण अखंड बघा, प्रत्येक ओवीमध्ये काय केलंय हो त्यांनी, सगळ्या ओवींमध्ये काय केलंय हो, सद्गुरूंना महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे जे काही आहे, मला जे काही मिळलंय, हरिनाम मी काय जे घेतोय, मी जे काही तत्व सांगतोय तुम्हाला, जे काही ज्ञान सांगतोय, ते सगळं माझ्या प्रेमळ सद्गुरूंमुळे मला हे सगळं काय झालंय हो, प्राप्त झालंय. जे काही असेल, कारण अंतकाळी संकटाच्या वेळी कोण आपल्याला सांभाळतो, अंतर्बाह्य तो परमेश्वरच सांभाळतो. आणि परमेश्वर सांभाळतो आणि इथं आपण आहे, ह्या विश्वामध्ये आहे जिवंत, त्यावेळेस प्रेमळपणाने कोण सांभाळत असतं, सद्गुरू सांभाळत असतात. अखंड आपल्याला कोण सांभाळते हो, सद्गुरू सांभाळत आहेत. म्हणून
सद्गुरूंना आपल्याला शरण जाता आलं पाहिजे. समर्थ म्हणतात की ओव्या कुठल्याही घ्या. समर्थ म्हटले अहो कुठल्याही ओवी घ्या, ओवीमध्ये काही नाही. समर्थ म्हटले त्या ओवीचा आपल्याला अर्थ कळला पाहिजे हो. आणि अर्थ समजून देणारे आपले सद्गुरू आहे. प्रत्येक संतांनी लिहिलेले अभंग, त्या प्रत्येक अभंगामध्ये आघाद काय आहे हो, अर्थ दडलेला आहे. आणि तो अर्थ सद्गुरू आपल्याला सहज उलगडून देतात हो. म्हणजे आपल्याला जे काही परमार्थातलं ज्ञान आहे ते कोणामुळं आहे? सद्गुरूंमुळे आहे ना. म्हणजे आपल्याला जे काही ज्ञान मिळालं आहे, जी बोलण्याची ताकद मिळाली, जे विषय विकार ओळखण्याची ताकद मिळाली, ती कुणामुळं मिळाली हो? सद्गुरूंमुळे मिळाली. म्हणजे सद्गुरू परंपरा फार महत्त्वाची आहे. कारण सद्गुरूंशिवाय कोणतंही कार्य आपण करू शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणून सद्गुरू परंपरेला आपल्याला नमन करताच आलं पाहिजे हो. सद्गुरू परंपरेला शरण जाताच आलं पाहिजे. सद्गुरू विना सापडे ना सोय, धरावे ते पाया आधी आधी. सद्गुरूंशिवाय आपल्याला कोणीही चांगला मार्ग दाखवू शकत नाही. परमार्थातलं 4 मुक्ती, सायुज्य मुक्ती देणारे सद्गुरू आहे. लक्षात ठेवा. सायुज्य मुक्ती देण्याचा अधिकार सद्गुरूंचा आहे. नामस्मरण देण्याचा अधिकार सद्गुरूंचा आहे. देवापर्यंत पोचवण्याचा अधिकार सद्गुरूंचा आहे. आपल्याला जे काही विश्वातलं ज्ञान आहे, परमार्थातलं ज्ञान आहे, परमार्थिक ज्ञान आहे, ते कोण देतं आपल्याला व सद्गुरूच देतात. म्हणजे आपल्याला जे काही ज्ञान प्राप्त झालंय ते कुणामुळं आहे व सद्गुरूंमुळे. म्हणून समर्थ म्हणतात 84 लक्ष जीव योनीतून. म्हणजे आपल्याला जर आपला हे करायचं असेल, काय जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल, तर अखंड आपल्याला सद्गुरूंना शरण जाता आलंच पाहिजे. कारण का हो, कुठल्या 84 लक्ष जीव योनी, काय आपण आलोय कशासाठी, आपण करायचंय काय, आपण करतोय काय, हे आपल्याला काही कळत नाही हो. एकमेव सद्गुरूच आहेत, ते आपल्याला हाताला धरून मार्ग दाखवतात हो. परमार्थाकडं नेण्याचा मार्ग, देवाकडं जाण्याचा मार्ग हे आपल्याला कोण दाखवत असतं व अखंड सद्गुरू परंपरा दाखवते. म्हणजे सद्गुरूच दाखवत आहेत. म्हणून समर्थ म्हटले सद्गुरूंशिवाय काय नाही, आपल्याला पर्याय नाही हो. परमेश्वर म्हणजे देव आणि मानव यातला दुवा कोण असेल तर सद्गुरू आहे. म्हणून सद्गुरूंना आपल्याला शरण जाऊन, म्हणून तर ना, सद्गुरूंशिवाय आपल्याला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कोणीही सोडवू शकणार नाही. सांगितली ना ओवी समर्थांनी, सद्गुरू कुणाला म्हणायचं? वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी, तेथे उडी घालून जो तारी तो सद्गुरू जाणावा. म्हणजे वासना नदी महापुरात जरी प्राणी म्हणजे मनुष्य जीव बुडालेला असेल तरी तिथं उडी घालून, तसल्या घाणीत उडी घेऊन सद्गुरू आपल्याला गटकळ्या खात असताना काय करतात व वाचवतात. म्हणजे ते खरे सद्गुरू आहेत. वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी, ते उडी घालून जो तारे तो सद्गुरू जाणावा. किती महत्त्व आहे हो, सद्गुरू परंपरेला किती महत्त्व आहे. म्हणून आपल्याला सद्गुरूंना शरण जाताच आलं पाहिजे आणि सद्गुरूंचे शतशः आभार मानले पाहिजेत हो. हे जे काही आहे, हे काय आपण वाणीतून परमार्थाचं 4 शब्द विवरण करतोय, हे सुद्धा सद्गुरू कृपाच आहे हो. ही सुद्धा काय आहे? सद्गुरू कृपाच आहे. सद्गुरूंशिवाय आपल्याला हे ज्ञान कुणीही देऊ शकणार नाही आणि देऊ शकलं नसतं. लक्षात ठेवा. आई वडील संसार शिकवतात हो. आई वडील संसाराचं ज्ञान देऊ शकतात. परमार्थाचं ज्ञान घ्यायचं असेल, शिक्षक काय शिकवतात व व्यवहार ज्ञान शिकवतात. म्हणजे शिक्षण हे कशासाठी आहे तर अर्थार्जन करण्यासाठी आहे हो. ज्ञानार्जन जर करायचं असेल म्हणजे अर्थार्जन म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, आपण शाळेत कशासाठी जातो? चांगली नोकरी मिळवण्यासाठी जातो ना. माझं कुठंतरी काय व्हावं, चांगलं व्हावं म्हणून आपण शाळेत जातो. परंतु परमार्थासाठी कुठं गेलंय का? समर्थ म्हटले परमार्थासाठी जाता आलं पाहिजे हो. सद्गुरूंना शोधता आलं पाहिजे. म्हणजे परमार्थातूनच काय होते हो, मनुष्याला सद्गती मिळते. म्हणजे परमार्थ हा एकमेव मार्ग आहे की माणसाला तो काय घेऊन जातो, सद्गतीला घेऊन जातो. म्हणून
परमार्थाला घेऊन परमार्थाकडे कोण नेतं? फक्त आपल्याला सद्गुरू परंपरा. लक्षात ठेवा. म्हणजे परमार्थ जो शिकवतो ते खरे सद्गुरू होत. जय जय रघुवीर समर्थ.